सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. खांदे कोपरं शिथिल आहेत. ज्या स्थितीमध्ये बसलेला आहोत त्या स्थितीची जाणीव. स्थिर सुखमासन. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे नेऊया. आंतरिक सजगता. आपण श्वास घेत आहोत, सोडत आहोत. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक सोडलं असेल, डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. दोघी श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुरुवात. यशदाशक्ती. 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. चेहरा शांत. सावकाश गती थांबूया. कपालभातीमुळे आपल्या श्वसन मार्गात, संपूर्ण शरीरामध्ये जो काही किंचितचा बदल जाणवतोय त्याचा मागोवा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया मकार लांबवलेले 3 ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपला आवाज आपल्याच कानाला ऐकू येईल. आणि यासाठी आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. ओंकाराच्या स्पंदनांची अनुभूती. आंतरिक सजगता. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या शिवबद्दल मनामध्ये लीन भाव भक्ती भाव. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ श्वास घेत घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रण. नेत्र स्पर्श.
अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर करा. थोडा वेळ विश्रांती. काल आपण जिभेचे सूक्ष्म व्यायाम थोडेफार केले होते आणि त्याचबरोबर गाल फुगून आपण थोड्याशा कृती केल्या होत्या. आज आपण डोळ्यांचे करणार आहोत. तर पुन्हा साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता ज्यांचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र हे करणं टाळा. आता इथे आपल्याला डोळे मोठे असे मोठे उघडायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे उघडायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा डोळ्यांच्या स्नायूंना आणि गच्च मिटायचे. पुन्हा ताणायचे, जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. रिलॅक्स करा. डोळ्यांवरती, कपाळावरती जो काही ताण आला होता तो एकदम रिलॅक्स करा. आता डोळे शांतपणे मिटलेले आहेत. चेहराही शांत आहे. आपल्या करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे ज्याच्यामध्ये आपण रिंग घालतो ते बोट हलकसं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवून घ्या. जिथे आपल्या डोळ्यांचा फुगीर भाग आहे ना तिथे करंगळीच्या बाजूचं बोट आणि हलकेसे तो जो फुगीर भाग आहे तो सावकाश असा गोलाकार फिरून घ्या. क्लॉकवाईज. अगदी सावकाश. आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. पामिंग करायचं. आणि जी ऊब निर्माण होतीये ती हलकी हलकी आपल्या डोळ्यांना टॅप करायची. पुन्हा पामिंग करायचं. आणि निर्माण झालेली ऊब हलकी हलकी डोळ्यांना टॅप करायची. पुन्हा पामिंग आणि टॅपिंग. फक्त डोळ्यांच्या स्नायूंना हलकं हलकं टॅप करायचं. आपल्या हातांची जी ओंजळ आहे ती समोरच ठेवायची आपल्या डोळ्यांच्या समोर आणि हळूहळू पापण्यांची उघडझाप करायची. हळूहळू पापण्यांची उघडझाप करायची. बरोबर. छान. आता जे काही जण स्क्रीनवर काम करतात, सतत स्क्रीन समोर असते किंवा कधी कधी आपण सतत लिखाणाचं काम करत असतो तर आपल्या डोळ्यांवरती जो ताण येतो तो कमी होण्यासाठी ह्या सगळ्या कृती. पुन्हा दोन्ही हात असेच गुडघ्यांवर ठेवायचे आणि आता आपल्या डोळ्यांचा आपल्या उजवा जो हात आहे उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घ्यायचा. नजर आपली उजव्या हाताच्या अंगठ्याकडे. बरोबर. आता फक्त उजवा हात आणि उजवा अंगठा हा उजव्या बाजूला जाईल आणि आपली नजर जाईल. आपल्याला मान कुठेही हलवायची नाहीये. फक्त आपल्याला नजरेने हळूहळू उजवीकडे बघायचंय. मान न हलवता फक्त नजरेने उजवीकडे बघा. हळूहळू आपला उजवा हात उजव्या बाजूला न्या आणि हा बरोबर तिरप्या नजरेने उजवा अंगठा बघा. मान मात्र हलवू नका. मान मध्यभागीच असेल. तिरप्या नजरेने उजव्या हाताचा अंगठा बघायचा. पुन्हा हळूहळू तशीच नजर अंगठ्याकडे स्थिर करत करत समोर घेऊन यायची आहे. आपली नजर अंगठ्यावर स्थिर करायची आणि मग तसंच पुन्हा एकदा उजवा हात जास्तीत जास्त उजवीकडे जाईल आणि आपली नजर सुद्धा उजवीकडे चालली. मान मात्र हलवायची नाही. पुन्हा एकदा सेंटर मध्यभागी येईल. पुन्हा उजवीकडे आणि सेंटर. उजवा हात गुडघ्यावर. आता डाव्या हाताचा अंगठा समोर घ्यायचा. नजर डाव्या हाताच्या अंगठ्याकडे स्थिर करा आणि डावा हात जास्तीत जास्त डावीकडे जाईल. त्याचबरोबर आपली नजर सुद्धा फिरतीये. नजर आपली डाव्या हाताच्या अंगठ्याकडेच आहे. मान हलवायची नाही. पुन्हा सावकाश मध्यभागी. पुन्हा जास्तीत जास्त डावीकडे. सावकाश आपली नजर सुद्धा फिरू देत आणि मग पुन्हा मध्यभागी. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त डावीकडे.
आणि पुन्हा मध्यभागी. आता सॉरी, डाव्या हाताच्या अंगठ्याकडे आपली नजर स्थिर आहे. आता डावा अंगठा जास्तीत जास्त वर आणि खाली जमिनीकडे न्यायचा. वर, खाली, फक्त नजरेमध्ये हालचाल. मान मात्र आपण कुठेही पुढे मागे करत नाही. वर आणि खाली. आता गोलाकार फिरूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. आपल्या अंगठ्याने आणि नजरेने मोठं वर्तुळ करायचं. अगदी सावकाश कृती करा. मोठं वर्तुळ क्लॉकवाईज आपण 3 वेळेला गोलाकार फिरवतोय. आपली नजर आणि अंगठा. बरोबर. सावकाश आणि जाणीवपूर्वक हालचाल आहे. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळ्यांचे स्नायू मोकळे होत आहेत. तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. अजून एकदा 3-3 वेळाला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबायचं आणि डावा हात गुडघ्यावर ठेवायचा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती. सावकाश डोळे उघडायचे. 3 वेळा पूर्ण झाले की थांबा. डोळे मिटून थोडा वेळ विश्रांती. 1 ते 2 सेकंद थांबायचं. आणि आता आपण करणार कर्णरंध्र. कर्णरंध्र म्हणजे काय, तर कानाचे आपले जे काही स्नायू आहेत ते मोकळे होण्यासाठी. तर आपलं पहिलं जे बोट आहे, पहिलं बोट ते कानाच्या आत टाकायचं आणि असं फक्त क्लॉकवाईज पुढे मागे आपण असं गोलाकार फिरवायचं. बरं, जर हाताची नखं वाढली असतील तर मात्र अगदी सावकाश करा. इजा होण्याची शक्यता असते. ठीक आहे. आपलं पहिलं बोट आहे ते कानाच्या आत टाका. दोन्हीही बोट कानाच्या आतमध्ये. आणि हा, असे फक्त क्लॉकवाईज पुढे आणि मागे असं फिरून घ्या. बरोबर. हम्म, हम्म. बरोबर. थांबायचंय. आणि आता आपल्या कानाची पाळी जी आहे, ज्याच्यामध्ये आपण कानातले घालतो, ती हलकीशी अशी खाली ओढायची. ती खाली ओढायची अशी. त्याच्यानंतर जो मधला भाग आहे तो असा बाजूने ओढायचा. आणि जो वरचा भाग आहे तो वरच्या बाजूने ओढायचा. ठीक आहे. सुरुवात करूया. खालची जी पाळी आहे ती खालच्या बाजूने आपण अशी ओढणार. मधला जो आपला हा भाग आहे तो आपण थोडासा असा आडवा ओढणार. आणि जो वरचा भाग आहे तो आपण थोडासा उभ्या कक्षेमध्ये ओढणार. ठीक आहे. असं आपण क्लॉकवाईज, म्हणजे एकदा खालून वर आणि एकदा वरून खाली असं आपण कृती करणार. सुरुवात करूया. आपल्या हातांची चिमूट करायची आणि ही कृती करायची. आधी आपली कानाची पाळी खाली खेचून घेऊया. मग थोडस पुढे जाऊन थोडस आडव्या मध्ये आपण खेचायचं आपला कान. आणि मग वरच्या बाजूने पुन्हा आडवं, पुन्हा खाली, पुन्हा आडवं, असं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हलकसं करून घेऊया. आपली जी ही सगळी पाचही ज्ञानेंद्रिय आहेत ती आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे. त्यामुळे जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला आपोआप आपला ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट राहतो. तिथलं जे सर्क्युलेशन आहे तेही छान प्रकारे होतं. सावकाश थांबायचं. आणि आता आपली ही जी छोटीशी पाळी आहे कानाची इकडची, बघा बाहेरच्या बाजूने जी असते ना, ती ती आपल्याला बंद करायची आणि ओपन करायची. बंद करायची, ओपन करायची. अशा दोन्हीही एकत्र करणार, उजव्या आणि डाव्या कानाची. ठीक आहे. दोन्हीही कानांची एकत्र. पहिल्या बोटाने ती छोटीशी पाळी बंद करायची, ओपन करायची. बंद, ओपन, बंद, ओपन, बंद, ओपन. हा, बंद, ओपन. बरोबर. आता आपलं जे पहिलं बोट आहे त्या पहिल्या बोटाने कानाच्या जो मागचा भाग आहे, कानाच्या मागचा भाग तो असा क्लॉकवाईज, म्हणजे वरून खाली आणि खालून वर असा प्रेस करत करत यायचं. ठीक आहे. आपलं पहिलं बोट घ्यायचं आणि कानाच्या मागचा जो भाग आहे तो आपण असा प्रेस करत करत वरती जातो. आणि पुन्हा तसंच आपण खाली येतो. अगदी सावकाश करा. वर जायचं आणि हळूहळू खाली यायचं. अजून एकदा करा. वरती,
आणि खाली. बरोबर. पुन्हा दोन्ही बोटांची अशी चिमूट करायची आणि आपल्या आयब्रो ज्या आहेत त्या अशा चेपायच्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, वरून खाली आणि खालून वर, फक्त आयब्रोज. हा, शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा, बघा छान वाटतं. फक्त आयब्रोज वरून खाली आणि खालून वर, चिमटीने आपण ही कृती करतोय. 2 ते 3 वेळा झालं की मग थांबू. सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाची. करूयात आपण सिंह मुद्रा. या सगळ्या कृतींना एक कॉम्प्लिमेंट करणारी ही मुद्रा आहे. आता दोन्हीही हातांची कोपरा हलकीशी बाहेर घ्या. आपली जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊया. हा, जीभ जास्तीत जास्त बाहेर. डोळे मोठे करा आणि आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जा. डोळे मोठे करायचे, नजर आयब्रो सेंटरकडे, जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. बरोबर, छान. हरिओम. जीवात मध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं रिलॅक्स करा आणि सगळे ताणले गेलेले आपले जिभेचे स्नायू, आपल्या चेहऱ्याचे स्नायू, ह्या सगळ्याची जाणीव. तिथे तुम्हाला हलकस एक हीट, थोडस गरम झाल्यासारखं वाटत असेल तुमच्या कानाच्या इथे, त्या सगळ्याची जाणीव. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे आणि थोडा वेळ विश्रांती घेऊया. करूया आपण नेक रोटेशन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. नेक रोटेशन करूया. आता जो सपोर्ट आपण घेतलाय, बरोबर, मान सरळ आहे आणि आता डोळे उघडेच ठेवा शक्यतो. आपली हलवटी गळ्याकडे घेऊन जा आणि फुल नेक रोटेशन करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, असं क्लॉकवाईज फुल नेक रोटेशन 3 वेळेला. अगदी सावकाश कृती करा. खांद्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपला कान अगदी सहज खांद्याच्या दिशेने जातो. आणि डावीकडून उजवीकडे 3 वेळेला, अगदी सावकाश. मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय ही जाणीव. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. सावकाश मान सरळ करा आणि विश्रांती घ्या. एक मिनिट. ती पूर्ण दिसते ना तुम्हाला? मला जरा डाऊट वाटतो. आज आपण शिकणार आहोत गोमुखासन. तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं नॅपकिन जवळ लागणार आहे. हे कसं करायचं आधी दाखवते. ज्यांना खूप सारा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळा. आणि त्याचबरोबर ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, म्हणजे खांदेदुखीचा त्रास आहे, त्यांनी बद्धहस्त गोमुखासन जे आहे ते करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे: डायबेटीज उपचारात्मक आहे हे आसन. त्याचबरोबर आपला कमरेचा खुबा किंवा आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स मोकळे होण्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं ठरतं. आणि त्याचबरोबर एक मेडिटेटिव्ह आसन आहे हे गोमुख आसन. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करू. जे जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे ही कृती, त्यांनी करायला हरकत नाहीये. दर्शनाताई, तुम्ही करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. तर इथे आपण दोन्ही पाय जोडलेले ठेवलेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपला जो उजवा पाय आहे तो आपण फोल्ड करणार, आडवा आपण फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या सीट जवळ येईल. बघा अशा प्रकारे आपण पाय आडवा फोल्ड केलाय, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ आलंय. त्यानंतर खाली असलेला डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ येतं. ठीक आहे. इथे आपले दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतात.
तर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा सवय नसते, आपल्याला थोडेसे स्नायू स्टिफ असतात, तर थोडासा तुमचा पाय असा वर उचलला जाईल किंवा तो जास्त डावीकडे जाणार नाही. तर तुम्हाला जशी जमेल कृती त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. पुढे आपले गुडघे आणि मांड्या फिक्स होण्यासाठी आपण काय करणार, आपल्या हाताचे तळवे दोन्हीही पावलांवर ठेवणार. सीटचा भाग हलकासा वर उचलायचा, थोडस पुढे झुकायचं बघा अशा प्रकारे. म्हणजे आपोआप गुडघे आणि मांड्या ह्या व्यवस्थित फिक्स होऊन जातात. आपला जो पोश्चर आहे तो आपला व्यवस्थित इथे बसला जातो. ठीक आहे. बघा पावलं जी आहेत ही विरुद्ध बाजूने अशी बाहेर आलेली आहे. आणि आता आपला उजवा पाय वर आहे, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा ठेवायचा, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, आणि मग उजव्या हाताचा तळवा. इथे पाठीचा मणका सरळ ठेवायचा, मान मध्यभागी. तर हे झालं आपलं गोमुखासन. तर इथे आपली जी पावलं आहेत ही दोन पावलं ही गायीच्या कानाप्रमाणे दिसतात, आणि जे ही गुडघ्यांची जी स्थिती आहे ती गायीच्या मुखाप्रमाणे दिसते, म्हणून याला गोमुखासन असं नाव आहे. आता पुढची कृती बद्ध हस्त गोमुखासन. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी हे बद्ध हस्त करणं टाळायचं आहे. तर यामध्ये आपल्याला उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, त्याला एक हलकासा खेच द्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. डावा हात जो खाली आहे तो मागे न्यायचा आणि इथे दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची. आता इथे तुम्ही नॅपकिनचा आधार घेऊ शकता. बघा मी तुम्हाला थोडंसं मागच्या बाजूने पण दाखवते हे कसं केलं जातं. ठीक आहे. दोन्हीही पावलं बघा बरोबर बाहेर आलेली आहेत. सीटचा भाग पूर्ण जमिनीवर. आता जेव्हा आपण हात वर नेतो, उजवा हात वरच्या बाजूने, डावा हात खालच्या बाजूने, आणि हातांची बोटं जी आहेत ही अशी एकमेकांमध्ये गुंफवतो. जर तुमची हातांची बोटं सहज एकमेकांमध्ये गुंफवली जात नसतील तर नॅपकिन पकडायचा, एक टोक एका हातामध्ये दुसरं टोक दुसऱ्या हातामध्ये, आणि अशा प्रकारे तुम्ही इथे हाताची स्थिती घेऊ शकता. हळूहळू तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे हात आपले एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आपल्या क्षमतेप्रमाणे, आणि त्यानंतर तिथे थांबायचं. इथे मान आपली सरळ ठेवायची, ती कुठेही पुढे मागे न झुकवता. नॅपकिनच्या आधारे तुम्ही अशा प्रकारे इथे थांबू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. इथे पूर्णपणे आपली उजवी बाजू ताणली जाते, त्यामुळे आपल्या लंग्स कॅपॅसिटी मध्ये वाढ होते. बघा मागून हे असं दिसतं. आणि जेव्हा आपण हे आसन सोडतो तेव्हा कसं सोडायचं तेही बघून घ्या. समोरनं हे असं दिसतं. आपल्याला मान कुठेही वर किंवा खाली न करता समोर सरळ स्ट्रेट बघायचंय. आसन सोडताना जो हात खाली आहे, डावा हात आपला खाली आहे, तो प्रथम आपण उजव्या गुडघ्यावर घेणार, मग वर असलेला उजवा हात. डावा पाय जो खाली आहे तो आपण पहिल्यांदा सरळ करणार आणि मग वर असलेला उजवा, आणि मग थोड्या वेळ विश्रांती. हेच आसन मग आपण विरुद्ध बाजूने करणार, डाव्या बाजूने. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्हीही पाय आधी समोर घ्या. यथाशक्ती प्रयत्न. ह्या गोमुखासनमुळे अजून एक असा फायदा होतो की एक आत्मविश्वास आपला वाढतो, म्हणजे आपल्याला एक स्थिरता येते, थोडस कॉन्सन्ट्रेशन वाढतं, खूप जास्त कॉन्फिडन्स सुद्धा आपल्यामध्ये येतं, उत्साह निर्माण होतो, असं ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या सीटच्या जवळ. डावा पाय जो खाली आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. बरोबर. सावकाश करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी अट्टाहास करू नका. आता दोन्हीही पावलांवर आपल्या हातांचे तळवे ठेवा. सीटचा भाग वर उचला, थोडस गुडघ्यातनं पुढे, सॉरी, कमरेतनं पुढे झुका, आणि पुन्हा सीटचा भाग आपला जमिनीवर टेक. बरोबर गुडघे आणि मांड्या ह्या फिक्स होऊन घ्या. बरोबर. उजव्या गुडघ्यावर प्रथम डाव्या हाताचा तळवा ठेवा आणि मग उजव्या हाताचा तळवा, हातांची बोटं जमिनीला पॉइंटेड. पाठकणा सरळ, डोळे अलगद मिटून घ्या आणि जाणीव आपल्या श्वासाची. आपण जी स्थिती धारण केली आहे, आपली उजवी बाजू, तिथले थाय मसल्स, आपला हिप जॉइंट्स, गुडघ्याचे स्नायू, तिथे आलेला हलकासा ताण, याची जाणीव.
आणि जोड श्वासाची. पुढे करूया बद्ध हस्तगोमुखासन. डावा हात सरळ, सॉरी, उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. बरोबर. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जाऊया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आपल्या उजव्या हाताचा जो दंड आहे तो आपल्या कानाला लागू दे. नजर समोर. छान. पाठ करा सरळ. आता इथे कधी कधी लहान मुलांना पोक काढून चालायची सवय असते, तर ती सुद्धा कमी होते, कारण की आपला पाठीचा कणा सरळ व्हायला मदत होते. डोळे मिटून देहधारणा. आपली संपूर्ण उजवी बाजू ताणली गेलीये, डाव्या खांद्यावर प्रेशर आहे, त्या सगळ्याची जाणीव आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश डोळे उघडायचे आणि प्रथम डावा हात खाली येईल गुडघ्यावर, मग उजवा हात. खूप छान दिसतंय, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं अगदी बरोबर होतं. डावा पाय प्रथम सरळ करूया आणि मग उजवा. खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता समोर डावा पाय पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग खाली असलेला उजवा पाय. विरुद्ध बाजूने हीच कृती. हे आसन एकमेकांना काउंटर पोज जे आपण म्हणतो, एक आसन केल्यानंतर दुसरी कृती, तर तशीही ह्याची काउंटर पोज म्हणजे दुसऱ्या बाजूने करणं. आता दोन्हीही हातांचे तळवे आपल्या पावलांवर ठेवून थोडस सीटचा भाग वर उचलून गुडघे मांड्या फिक्स करून घ्यायचे. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजव्या हाताचा तळवा आणि मग डाव्या हाताचा तळवा. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड आणि पुन्हा डोळे मिटून देहधारणा. आपल्या डाव्या बाजूचा मांडीचा भाग, हिप जॉईंट, गुडघा, तिथे ताण आहे, उजव्या बाजूला प्रेशर आहे. कुठल्या बाजूने आपण हे आसन खूप छान प्रकारे केलंय हे आपलं आपण तपासून पहा. काहींना उजव्या बाजूने चांगलं जमतं, काहींना डाव्या. त्यांची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे, त्यांना दोन्हीही बाजूनी छान जमेल. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. चेहरा शांत. पुढची कृती बद्ध हस्तगोमुखासन. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, एक हलकासा खेच द्यायचा आणि मग तो मागे फोल्ड करायचा. खाली असलेला उजवा हात मागे नेऊया. मान सरळ असेल आणि दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न करा. नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाहीये. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होते. मान आपली सरळ समोर बघायचंय आणि मग डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आपण जी कृती करतोय त्याचा आनंद, समाधान आपल्याला मिळू दे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. खूप छान. पुन्हा चाल करूया. डोळे उघडा. प्रथम जो हात खाली आहे उजवा हात, तो प्रथम डाव्या गुडघ्यावर येईल. मग वर असलेला डावा हात खाली येईल. खाली असलेला उजवा पाय सरळ करा आणि मग वर असलेला डावा. रिलॅक्स. विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती इथे वाढत नाही, कारण की अगदी आपण सावकाश कृती करतो, कुठेही जास्त एनर्जी लागत नाही, त्यामुळे इथे श्वासाची गती संथच असते. सावकाश एकेका पायाने वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवर. दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि थोडस गुडघ्यांवर चालून घ्या. मॅटवर उभं राहा. खाली चटई किंवा चादर असेल तर गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे मॅटवर उभे राहून आपल्याला गुडघ्यांवरती चालायचंय. पुढे जायचं, एका मॅटच्या टोकाला जायचं आणि मग तसंच मागे यायचं. तसंच रिव्हर्स
मागे यायचं. हा बरोबर. आता इकडे तोल जात असेल तर दोन्ही हात असे कमरेवर ठेवा आणि मग चाल, गुडघ्यांवर चाल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त, पण असं करताना जर गुडघा दुखत असेल तर मात्र करू नका. बरोबर. 1 ते 2 वेळा गुडघ्यांवरती चालायचंय, पुढे आणि मागे. आणि मग सेंटरला येऊन थांबूया. सेंटरला येऊन थांबा. दोन्ही हात खाली. तर तसंच गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचंय आणि आपला उजवा जो पाय आहे तो उजव्या बाजूने सरळ करायचा. उजवा पाय उजव्या बाजूने सरळ करा. टाच खाली जमिनीकडे असेल आणि पायाची बोटं ही सिलिंगच्या दिशेला असतील. एकत्रित करू शकतो ही कृती आपण. खाली मॅटवर उभं राहून करा हा, किंवा खाली काहीतरी जाड घ्या. उजवा पाय गुडघ्यातनं स्ट्रेट ठेवून आपल्याला उजव्या बाजूने सरळ करायचे, उजव्या बाजूने, राईट साईडने. हा, सावकाश. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. बरोबर. आणि हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा, सावकाश. उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी, काही तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचा प्रयत्न करा. उजवं पाऊल, अँकल किंवा पोटरी. ठीक आहे. आणि आता डावा हात हळूहळू डाव्या कानाच्या जवळ न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. परफेक्ट. नजर समोर. नजर समोर. आणि पूर्ण तुम्हाला जेवढी डावी बाजू जेवढी ताणता येईल तेवढी ताणण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवा. हा, छान. आणि इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या आणि आपला उजवा पाय पुन्हा फोल्ड करा. गुडघे मांड्या जुळवून. सावकाश कृती. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करू. आता आपला डावा जो पाय आहे तो डाव्या बाजूने सरळ करा. टाच आपली जमिनीवर असेल, पायाची बोटं सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, नजर समोर असेल. आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. डाव्या हाताने डावं पाऊल, पायाची बोटं, अँकल, पोटरी किंवा गुडघा, तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडा. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असेल. डावा खांदा रिलॅक्स ठेवा आणि उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. म्हणजे उजवा हात हळूहळू आपल्या कानाच्या जवळ घेऊया. सावकाश कृती असेल. आपले इथे पूर्णपणे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात. नजर समोर. जोड श्वासाची जेवढी शक्य आहे तेव्हा तुम्हाला तेवढं उजवी बाजू ताणण्याचा प्रयत्न. डावी बाजू रिलॅक्स. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली आणि आपला डावा पाय पुन्हा फोल्ड करूया. वज्रासनामध्ये स्थिर होऊया. डोळे मिटून काही क्षण तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सोमवारपासून आपल्याला सूर्यनमस्काराला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचीच थोडीशी उजळणी आपण आता करून घेऊया. दोन्ही हात समोर ठेवा, आपल्या गुडघ्यांच्या समोर. हाताचे तळवे पूर्णपणे जमिनीवर. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ करा आणि दोन्हीही पावलांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. जसं आपण कॅट पोज करतो ना त्याप्रमाणे, कॅट पोज प्रमाणे करायचंय. आणि आता आपण करणार आहोत पर्वतासन. दोन्हीही पावलांची जी बोटं आहेत ती जमिनीवर ठेवा आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. गुडघे जे खाली जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. टाचा जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे म्हणजेच आपल्या नाभी प्रदेशाकडे. ही झाली पर्वतासन म्हणजे सूर्यनमस्कारामधली 8वी पोच. दोन्ही पावलं जुळवून घ्या एकमेकांच्या जवळ. आणि आता पहिल्यांदा आपला उजवा जो पाय आहे तो दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. उजवं पाऊल जे आहे ते दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. आणि डावा गुडघा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. डावा गुडघा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. बरोबर. त्याला म्हणतात अश्वसंचलन.
ही आहे सूर्य नमस्कारामधली चौथी आणि 9वी स्टेप, नजर सिलिंग. बरोबर, छान. आता सावकाश डावा गुडघा जो जमिनीवर आहे तो जमिनीपासून वर उचला आणि उजवा पाऊल मागे घ्या. उजवं पाऊल पुन्हा मागे घ्या. बरोबर, छान. पुन्हा नजर आपली आपल्या नेवल रिजन कडे आहे. आणि आता डावं पाऊल जसं शक्य होईल तेवढं तुम्हाला दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. डावं पाऊल जसं आपण उजवं पाऊल घेतलेलं तसं. आणि उजवा गुडघा जमिनीला टेकवा सपोर्ट साठी. हा, टेकवा जमिनीवरती उजवा गुडघा. आणि नजर आपली स्क्रीनकडे. एकदा डाव्या बाजूने आणि एकदा उजव्या बाजूने आपण ही कृती करतोय. बरोबर, छान. नजर सिलिंगकडे. ते थांबायचं आणि पुन्हा आपला डावा पाय मागे घ्यायचा. आणि परत नजर आपली आपल्या नेबल रिजन. आता इथे आपल्याला अजून एक कृती करायची, ती म्हणजे आपले दोन्हीही गुडघे जमिनीला टेकवायचे. नजर सिलिंगकडे. पावलांचं माउंटन. हा, नजर सिलिंगकडे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा. हा, बरोबर. नजर सिलिंगकडे. पुन्हा गुडघे वर उचलायचे, टाचा जमिनीला टेकवायच्या. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन आपण ही कृती करूया, ठीक आहे? श्वास घेत गुडघे जमिनीवर टेकवायचे. नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत गुडघे वर उचलायचे. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे इनहेल करताना आपण अप करतोय आणि एक्झेल करताना डाऊन. ठीक आहे? थोडीशी डायनामिक कृती. इनहेल अप, गुडघे जमिनीवर. एक्झेल डाऊन, गुडघे वर. इनहेल अप, गुडघे जमिनीवर, नजर सिलिंगकडे. एक्झेल डाऊन, गुडघे वर, नजर नेवल रिजनकडे. अजून एक कृती करूया. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. सावकाश थांबायचंय. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवा. पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्हीही पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्या आणि श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वासाची गती वाढलीये की संत आहे हे आपलं आपण तपासतो. रिलॅक्स. सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून घ्या. विश्रांती. सावकाश एका कुशीला बोलूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्यावरती एकदा आपण तिथे ताण आणला, एकदा प्रेशर आणला. त्यामुळे तिथे जर काही आपल्याला अवघडल्यासारखं वाटत असेल तर तो आपण अगदी रिलीज करूया. संपूर्ण पाठ काढा. जमिनीच्या दिशेने सैल सोडून विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्या. करूया सायकलिंग. दोन्ही पाय एकत्रित 90 अंशापर्यंत आणायचे, वर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग. एक पाय सरळ, एक पाय फोड. खाली जमिनीला स्पर्श होऊ देत पावलांचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरं. सावकाश थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्यायचे आणि हळूहळू जमिनीवर ठेवून द्यायचे. अगदी सावकाश जमिनीवर घ्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. इथे थोडीशी श्वासाची गती वाढते. आपल्या पोटावर प्रेशर येतो म्हणून नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडून द्या. आता आपण करणार आहोत अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण करणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. तर आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला यथाशक्ती 90 डिग्री वर उचलायचा आहे आणि तो फोल्ड करायचा.
उजव्या पायाला आपल्या हातांचा वेळखाली. इथे थोडस स्थिर व्हा, खांदे रिलॅक्स ठेवा. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. उजवं पाऊल जमिनीकडे सैल असेल. बरोबर, छान. आणि इथे यथाशक्ती थांबा. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा गुडघे मांड्या जुळल्यात. विरुद्ध बाजूने हीच कृती. डावा पाय 90 डिग्री वर घेऊन जाऊया सावकाश आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. आपल्या डाव्या पायाला हातांचा विळखा द्या. एकेका बाजूने आपल्या ओटीपोटावर प्रेशर देतोय. खांदे रिलॅक्स. इथे थोडा वेळ थांबा आणि मग सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं खाली, हाताचा विळखा सोडा. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि करूया पूर्ण पवनमुक्तासन. दोन्ही पाय एकत्रित तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे वर उचलायचे. गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 किंवा 40 अंशापर्यंत आणि ते फोल्ड करायचे. पावलं जमिनीकडे सैल सोडा आणि आपल्या दोन्हीही पायांना हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन पुन्हा विळखा द्या. आणि पुन्हा एकदा डोळे मिटून घ्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे त्याची जाणीव. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं खाली घ्या. हातांचा विळखा सोडा. दोन्ही पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. छान. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पुन्हा इथे थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आता इथे पवनमुक्तासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पोटावर प्रेशर येतो, गळ्यावर प्रेशर असतो आणि पाठकड्यावर ताण आहे. बरोबर. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आज आपण करूया मत्स्यासन. मागच्या वेळेला जे आपण मत्स्यासन पाहिलं तेव्हा आपण आपले हात जे आहेत हे सीटच्या खाली घेतले होते. बरोबर. आज मात्र आपल्याला तसं नाही करायचंय. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले आहेत. ठीक आहे. आपल्या आता हातांची जी बोटं आहेत ती आपल्या कानाच्या जवळ घ्या आणि हाताच्या आधाराने म्हणजे हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला येते. आणि आता हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला म्हणजे आपला पाठकणा डोकं पूर्णपणे वर उचललं जाईल. आणि मग टाळूचा भाग जमिनीला टेकवा. टाळूचा भाग जमिनीवर टेकवा आणि आपले जे हात आहेत ते आपल्या मांडीवर घ्या. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आणि पावलं जी आहेत ही अँकल जॉईंट्स मधून जमिनीच्या दिशेने ताण. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. सोपी कृती आहे. तुम्ही आपण एकत्रित करूया. पावलं जमिनीकडे ताणायची आहेत अँकल जॉईंट्स मधून. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र असं करणं टाळा. आपले खांदे हलकेसे मागे आपण खेचून घेतलेत त्यामुळे समोर फुफ्फुसांवरती, वरगड्यांवर, छातीच्या मसल्सवर ताण आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यावरती पूर्णपणे समोरून ताण, मागच्या बाजूला प्रेशर आहे.
उलटचाल करूया. आधी पावलं रिलॅक्स करा. हाताचा सपोर्ट पुन्हा कानाच्या जवळ घ्या. हाताच्या आधाराने डोकं सावकाश वर उचला आणि पाठीचा एक एक मणका आणि डोकं जमिनीवर येईल. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून विश्रांती. पुन्हा इथे जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नको. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. मान मागे सैल सोडा. आणि आता सावकाश बैठक स्थितीतून दंड स्थितीमध्ये जाऊया. उठून उभे राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करूया आपण ताडासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण करणार आहोत ताडासन ब्रीदिंग आणि त्याच्यानंतर आपण त्यात तिथे थांबणार आहोत. थोडस होल्ड करणार आहोत ते आसन. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होते. बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत टाचा खाली येतो. पावलांमध्ये थोडस अंतर जर तोल जात असेल तर श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता श्वास घेत टाचा वर उचलायचा आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा, नजर समोर आणि संपूर्ण शरीराला खेच उभ्या पक्षी. जेवढं स्ट्रेच करता येईल तेवढं ताणायचं आहे. ताण ताण ताण. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली येतील आणि विश्राम. रिलॅक्स. करूया आपण त्रिकोणासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. बरं, आता मॅटवर उभं राहून करा. खाली चटई चादर असेल तर पाय सटकू शकतात. दोन्ही हात खांद्यातून सरळ. थोडस कमरेत पुढे झुका. आपला ऑनलाईन वर्ग असल्यामुळे खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन्स आपल्याला द्याव्या लागतात. आता उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्या. डावा पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डावा खांदा अगदी रिलॅक्स ठेवा आणि नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू. पाठकळ्यावरती, पोटाच्या इथे, गळ्यावरती ताण, दाब आणि पीळ याचा अनुभव जो श्वासाची. दोन्ही पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले त्याची जाणीव. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे सुद्धा. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. नजर उजव्या हाताच्या आतल्या पंजाकडे. उजवा खांदा अगदी रिलॅक्स ठेवा आणि नॉर्मल श्वास चालू. आता विरुद्ध बाजूने आपल्या गळ्यावर, पाठकड्यावर आलेला पीळ, ताण आणि ताप याचा अनुभव
जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू डावा हात खांद्यातून सरळ करा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी. विश्राम. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मग सैल सोडून थोडा वेळ रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. पाठकाणा सरळ करून घ्यायचा. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आणि संथ गतीने सोडा. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करूया आपण संपूर्ण योगिक श्वसन. अकार, उकार आणि मकारासहित. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. जाणीव आपल्या उदर भागाकडे. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर, छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वर. हलकेसे वर खेचले जातील आपले खांदे श्वास घेताना. आणि श्वास सोडताना अकार करताना आपली जाणीव आपल्या उदर भागाकडे असेल. पोट हळूहळू आत जाईल. उकार करताना जाणीव आपल्या छातीच्या भागाकडे. उकार इथनं होईल. आणि मकार करताना आपले खांदे हळूहळू खाली येतील. अशाच प्रकारे पुढची 3 आवर्तन आपण करणार आहोत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास. आणि श्वास सोडताना खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना शेवटचा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना काही क्षण शांत हो. श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. आणि आपोआप
मनातील विचारांची गतीही कमी होत चालली आहे. शरीर आणि मन हे हळूहळू सजग होत आहे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच करूया अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सावकाश बंद. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा वर्तन. डावीने पुरं. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पुरं. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पुरं. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीनेच पुरं. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. डावा हात गुडघ्यावरील ज्ञान मुद्रेमध्ये. जाणीव दोन्हीही नाकपुड्यांकडे. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा दाब आणायचा आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव. सटल व्हायब्रेशन्स. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत भ्रामरीची 3 आवर्तनं. यथाशक्ती खोलवर दीर्घ पुरं. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरकुंचन. खोलवर दीर्घ पुरं. रेचक करताना भ्रमरकुंचन. खोलवर दीर्घ पुरं. रेचक करताना भ्रमरकुंचन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. सावकाश डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश एक एक पाय उभा करा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हातांची बोट अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैलपणे सोडलेलं आहे. आणि आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आणि त्याचबरोबर संपूर्ण देहाचं शिथिलीकरण. आपण आपली जाणीव दोन्ही पावलांकडे घेऊन जाऊया. जाणीवपूर्वक शिथिलता. मी माझ्या दोन्ही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझी हिप जॉईंट्स मी मनाने मोकळा करत आहे. तिथे असलेला प्रत्येक स्नायू, सांधे,
पेशी, ग्रंथी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा पाय शिथिल होत आहे. आपली जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे, माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझा संपूर्ण उजवा आणि डावा हात, तिथे असलेले स्नायू आणि सांधे मोकळे होत आहेत. जाणीव पाठीच्या कण्याकडे, माझ्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, तीही शिथिल होत आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या ग्रंथी, पेशी शिथिल होत आहे. जाणीव आपल्या उरभागाकडे, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस आणि माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. जाणीव आपल्या कंठाकडे, माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, वया, भूमध्य, आठ विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची मला जाणीव आहे. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. जाणीव आपल्या श्वासाची, मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव, हलकं हलकं पोट वर येत आहे. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना आणि पोटाची नियंत्रित हालचाल पोट हळूहळू जमिनीकडे जातात. मी माझा श्वास भरून घेताना प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं सामाजिक, कौटुंबिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, समाधानी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य सुख, समाधानात, आनंदात, उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्यात असंच व्यतीत करायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नेमाने करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा हळूहळू बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण करूया, त्यांना मनोभावे वंदन करूया. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने हलकेसे वर घ्या आणि संपूर्ण शरीराला एक खेच द्या. एक हलकासा खेच संपूर्ण शरीरामध्ये आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलीही गडबड न करता, घाई न करता
डोळे मिटलेले, दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वळवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाट धरून आपली संपूर्ण साधना ओमने समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेत पसरवा. श्वास सोडत दोन्ही हात खाली समर्पण. नेत्र स्पर्श. अयोग्य डोळे भरून एक दृष्टी समस्त येऊन हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. हरिओम. शुभ दिवस. कोणाला काही शंका आहे का? ठीक आहे. हरिओम.